नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. एक काळ असा होता, की त्या काळामध्ये तरुणाईला जर बॉडी बिल्डिंगसाठी जर प्रेरणा मिळायची, ती चित्रपटातील हिरोंकडनं आणि त्या काळात सलमान खानचं नाव म्हणजे खूप चर्चेत होतं असं म्हणायला लागेल. काळ बदलला अर्थातच बॉडी बिल्डिंग हे क्षेत्र अधिक विस्तारलं. त्याच्यामध्ये प्रचंड स्पर्धा आणि करियर घडवण्याची देखील संधी मिळाली आहे. अर्थातच तो काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आणि हजारो तरुण जरी जिममध्ये घाम गाळत असले तरी काही म्हणजे तरुणांना म्हणूया किंवा काही स्पर्धकांना यामध्ये सर्वोच्च स्थान पटकावता येतं. आणि खरोखरच ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, की ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नाव खरोखर म्हणजे आपल्याला एक प्राउड फील करता येईल, की त्यांनी मिस्टर इंडिया हे किताब पटकावले आहेत. तेच निलेश दगडे आपल्यासोबत आज संवाद साधत आहेत. अर्थातच त्यांच्यासोबत सत्यजित जितेकर ज्यांची स्वतःची जिम आहे. एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर आणि दुसरे म्हणजे ग्राउंडवरचे बॉडी बिल्डर म्हणूया आणि ज्यांना खरोखरच तळमळ आहे बॉडी बिल्डिंग क्षेत्राविषयी. त्यांची स्वतःची जिम आहे, ते देखील आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. दोघांचं मनापासून प्रभात पर्व न्यूजमध्ये स्वागत करतो. मी म्हणलो की बाबा बॉडी बिल्डिंग म्हणजे सोपं काम नाही, हे प्रत्येकाला जाणून एक सर्वात कठीण म्हणजे हार्डवर्क. आपण नुसतं बोलत असतो या क्षेत्रामध्ये हार्डवर्क आहे, त्या क्षेत्रामध्ये हार्डवर्क आहे. प्रत्यक्षात बॉडी बिल्डिंग एवढं हार्डवर्क मला तर वाटत नाही कुठे. ज्यावेळी मिस्टर इंडिया किताब पटकावला त्यावेळचा तो क्षण काय अनुभव होता आणि काय गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर लगेच जाणवल्या? मिस्टर इंडिया 2024ला लुधियानामध्ये झाली होती आणि मी माझ्या ग्रुप कॅटेगरीमध्ये गोल्ड मारला. तेव्हा मला असं फील झालं होतं की मी सगळं जिंकलो. बिकॉज मी 2012 पासून बॉडी बिल्डिंग स्टार्ट केली आणि 12 वर्षानंतर मला तो मिस्टर इंडियाचा जो ग्रुपमध्ये विनर आहे तो मिळाला. म्हणजे मी मिस्टर इंडिया झालो. ॲक्च्युली काय असतं ना की बॉडी बिल्डिंग हा खूप स्लो आणि स्टडी गेम आहे. पेशन्सचा गेम आहे. खूप स्ट्रगल आहे. ह्या सगळ्या गोष्टीमधून जेव्हा तुम्ही मात करून त्या लेवलला तुम्ही पोहोचता तेव्हा तुम्हाला खूप वेगळा अनुभव येतो. मी खूप सारे कॉम्पिटिशन्स खेळलो. मिस्टर इंडियासाठी मी असं होतं की मी 2017-18 पर्यंत मी मिस्टर इंडियाला क्वालिफाय पण नाही व्हायचो. म्हणजे असं असायचं की जेव्हा स्टेटला तुम्ही फर्स्ट सेकंड प्लेस म्हणजे महाराष्ट्रशी व्हायची मिस्टर इंडियाच्या पहिल्या आणि त्या महाराष्ट्रशी मध्ये तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड प्लेस जेव्हा मारणार तेव्हा तुमचं इंडियाला क्वालिफिकेशन होतं. म्हणजे महाराष्ट्रातून फक्त 12 मुलांचं सिलेक्शन होतं मिस्टर इंडियासाठी. असे आपले जेवढे पण स्टेट्स आहेत इंडियामध्ये जेवढे स्टेट्स आहेत तेवढ्या प्रत्येक स्टेटमधून प्रत्येक स्टेटचे फक्त 12 मुलंच जातात. आणि जसं सर्व्हिसेस असतील जे पण गव्हर्नमेंट जॉब्सवाले असतील ते वेगळी मुलं. तर त्याच्यातून जे जिंकणं ते खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्यासाठी तो क्षण म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की माझ्या लाईफमध्ये मी फक्त त्या टायमिंगला मला वाटतं की मी बॉडी बिल्डिंग जेव्हा स्टार्ट केली तेव्हा फर्स्ट टाइम मला रडायला आलं होतं की मला कंट्रोलच नाही झालं. बिकॉज तो क्षण माझ्यासाठी खूप म्हणजे मला काहीच सुचलं नाही त्या टायमिंगला. त्याच्यानंतर खूप सारे टायटल्स मारले, खूप सारे कॉम्पिटिशन्स खेळले, पण तो फील नाही, जो मिस्टर इंडियाचा फील आहे तो फील कधीच आला नाही. म्हणजे खरोखरच याच्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि त्यामुळेच तो क्षणच तुमच्यासाठी खूप महत्वाचा होता. संघर्ष खूप असतो या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि आपल्याला विविध विषयांची बोलायचं आहे त्यांचं म्हणजे त्यांचा वर्कआउट कसा असतो, काय करिअरच्या कुठल्या संधी आहेत किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये सप्लिमेंट आपण म्हणजे त्यांचं दुकान सुद्धा आहे ना, हे शॉप आहे त्यांचं, इथे सप्लिमेंट खूप दिसतात आपल्याला, या सगळ्याविषयी बोलायचं आहे. परंतु या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये प्रचंड संघर्ष आहे आणि सॅक्रिफाईस आहे. तो तो तुम्हाला अनुभवाला आलेला आहे का? खूप खूप अनुभवायला आलाय की बॉडी बिल्डिंग असा गेम आहे, मला वाटतं दुनियातला सगळ्यात कॉस्टली गेम बॉडी बिल्डिंग आहे. ते सगळे खूप लोकांची इच्छा असते की बॉडी बिल्डिंग करायची पण करू शकत नाहीत. फायनान्शियली प्रॉब्लेम्स असतील, घरचे प्रॉब्लेम्स असतील, काही पण XYZ प्रॉब्लेम्स असतात. बट होतं कसं ना की बॉडी बिल्डिंगला तुम्ही जेवढा टाइम देणार ती तुम्हाला तेवढी ग्रो करणार. म्हणजे आजकालच्या मुलांना असं झालंय की खूप फास्ट रिझल्ट पाहिजेत. सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत, पेशन्स नाही आहेत. पण हा पेशन्सचा गेम आहे. मला असं वाटतं की हा पेशन्सचा गेम आहे. तुम्ही जेवढी जास्त वर्ष ह्याच्यासाठी देणार ना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तेवढंच एक स्टेप वरती चढत जाणार. तुमचा संघर्ष कसा सुरू झाला म्हणजे तुमची सुरुवातच कशी झाली या क्षेत्रात? 2012ला मी सुरुवात केली. ऍक्च्युली मी असंच जस्ट मी जिम मध्ये ट्रेनर होतो आणि मी विचार केला की चलो थोडंसं वेट गेन करूया. म्हणून मी बॉडी बिल्डिंग सर तुम्हाला माहिती आहे की जेन्युइनली सांगतो मी बॉडी बिल्डिंग हा गेम नॅचरली नाहीये.
पण खूप लोक असतात, आता मी ओपनली बोलतो, कारण बॉडी बिल्डिंग हा गेम नाहीच आहे. कारण तुम्हाला त्या लेवलला पोहोचत असाल तर काही ना काही तुम्हाला वेगळ्या गोष्टी बाहेरून घ्याव्याच लागतात. तर मी सुरुवात केली होती की ॲज अ वेट गेन करूया. वेट गेन करायला गेलो, पण माझं खूप चांगलं वेट गेन झालं. आणि नंतर मग मी मला असेच बोलले की अरे मस्त वेट गेन केलंय, कट डाऊन पण कर आणि कॉम्पिटिशन खेळून बघ जर तुला पॉसिबल असेल तर. तर मी केली पहिल्या वर्षी तयारी, आणि माझं नशीब एवढं चांगलं, भले मी मुंबई साईडला नाही पण मी रायगड साईडला पहिल्याच वर्षी 4 किंवा 5 टायटल मारल्या होत्या. तर मला असं त्या टाइमला फील झालं की नाही, मीच आहे म्हणून. कारण पहिला वर्ष ना, आणि एवढे माहित नसतं. पण जेव्हा मी मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशन्स खेळायला लागलो, मुंबई साईडला गेलो, आणि तेव्हा माझा नंबर पण 5 मध्ये पण लागत नव्हता, तेव्हा मला कळालं की नाही बाबा, आपण कुठेच नाहीये. बॉडी बिल्डिंग हा गेम खूप मोठा आहे. तर पण मला एक होतं की माझी पहिल्याच वर्षी 4-5 टायटल भले लोकल कॉम्पिटिशन्स मध्ये इथे रायगड जिल्ह्यात मारून, पण मला असं फील झालं की नाही, मला या क्षेत्रात ग्रोथ मिळेल. मग स्लो करत गेलो. पण फायनान्शियली खूप इश्यू, त्याच्यानंतर नॉलेज एवढं नाही. घरची परिस्थिती होती का, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला फायनान्शियली असं म्हणजे इथे विषय काढता? परिस्थिती म्हणजे कसं आहे ना, की मी घरी माझे आई वडील गावी असतात, शेती करतात, आणि मी इथंच होतो. तर ते माझी वाईफ आणि मी मुलगा, या सगळ्या गोष्टी, तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं, आणि सगळ्या गोष्टी स्टार्टिंगच होते, त्यामुळे एवढं काही माहित नव्हतं. आणि करत गेलो, जसं होईल, जसं जमेल तसं करत गेलो. पण एक होतं की त्याच्यावर मला क्लायंट्स, माझे जे पर्सनल क्लायंट्स होते ते थोडे चांगले होते. त्यांनी कोणी थोडी हेल्प करून मला ते असे हेल्प करायचे, मग ते मला बॉडी बिल्डिंग मध्ये हेल्प मिळाली, आणि मी माझा प्रवास चालू ठेवला. बट मला एक गोष्टीचा खूप म्हणजे मनापासून मी तुम्हाला सांगतो की आज 14 वर्ष कंप्लीट झाले मला बॉडी बिल्डिंगला. मी एकही वर्ष गॅप नाही घेतला, एकही वर्ष. घेतात लोक असे गॅप? हा, काय मुलं 1-2 वर्ष खेळतात, 1 वर्ष गॅप घेतात, परत येतात. पण मी 14 वर्ष कंटिन्युअसली बॉडी बिल्डिंग करतोय, न गॅप घेता. हा खूप मोठा माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे. कोविडमध्ये, आता कोविडमध्ये सगळ्या जिम्स बंद होत्या, सगळ्या बंद होत्या. फक्त कोविडमध्ये एक कॉम्पिटिशन झाली होती, फेडरेशन कप. त्या एका कॉम्पिटिशनसाठी मी तयारी केली होती. म्हणजे विचार करा मी किती वेळ असेल बॉडी बिल्डिंगसाठी. पण आता 14 वर्ष झाले, आता असं वाटतं की नाही, आता ही माझी डेली रुटीन आहे. माझ्यासाठी बॉडी बिल्डिंग आता एवढा हार्ड गेम नाही राहिलाय. म्हणजे कसं, ती माझी सवय झाली आहे मला. याच प्रश्नावर येतो आपण, म्हणजे लोकांनी म्हणजे अनेक मुलं आहेत ना बॉडी बिल्डिंग करतात, कोण फिटनेससाठी करतो, कोण खरोखरच बॉडी बिल्डिंग आणि परत फिटनेस हा वेगळा विषय, बरोबर ना? म्हणजे फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग, म्हणजे लोक जिम मध्ये जातात ती फिटनेससाठी, तर काही बॉडी बिल्डिंगसाठी. मग हे लाईफ टाईप झालेलं आहे तुमच्यासारख्याचं, परंतु प्रत्येकाने तर तशा अंगेला पाहू शकत नाही ना. मग लोकांनी काय केलं पाहिजे, म्हणजे खरोखर यात टिकलं पाहिजे, करिअर म्हणून सुरुवात करायची की फिटनेस म्हणून? प्रत्येकाचं वेगवेगळे गोल्स आहेत. आता भरपूर लोक ट्रेनर्स होत आहेत, काय वेगळे गोल्स आहेत. कोणी इंजिनियर, डॉक्टर, एक कुठल्या पण क्षेत्रात असतील, ते त्यांच्या क्षेत्रात ग्रो करतच असतात. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात ग्रो करत असतो, आणि त्याला करायला पण पाहिजे. बट असं आहे की मला एक कळतं की प्रत्येक व्यक्तीने 24 तासातला 1 तास स्वतःसाठी द्यावा, फिटनेससाठी. मग ते कुठल्याही क्षेत्रात असो, मग तो जिमला जाऊ, बाहेर वॉक करू, कार्डिओ करू, किंवा फंक्शनल ट्रेनिंग असेल, घरी वर्कआउट करत असेल, किंवा योगा करत असेल, काही करत असेल, ऍक्टिव्हिटीज त्यांनी करावा. मला एवढं वाटतं 24 तासातला 1 तास त्यांनी स्वतःला द्यावा. कारण आज जी आपण लाईफस्टाईल बघतोय ही खूप वेगळी आहे. जे खाणं आहे ते खूप चांगलं नाहीये. नॅचरल जे खाणं आहे ते नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल्स हे तुम्ही बघताय. तर तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी 1 तास वर्कआउट केलाच पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने. तुमच्याकडे येणार तत्पूर्वी सत्यजित जितेकर यांच्याकडे येणार आहे. तुमची स्वतःची जिम आहे, आणि तुम्हाला कसं काय या क्षेत्रामध्ये मुळावं वाटलं? माझ्या जिमला पण 15 वर्ष झाले असतील. हा, तर माझा मोठा भाऊ संघर्ष चाऊ जितेकर यांनी आम्हाला मार्गदर्शन केला. जिम कुठे जिम आपली? दापोली पारगाव स्टॉपवर आहे. ओके. हा, तर त्यांनी आम्हाला नवीन पोरांना शिकवले पहिले. मग ती सुरुवात झाल्यानंतर मग ती आवड निर्माण झाली. एकदा रिझल्ट भेटला ना बॉडीला, तर ती आवड बरोबर निर्माण होते. म्हणजे मला लगेच तो काळ आठवतो, कुठला होळी आणि ते दही अंडीचा. म्हणजे त्या काळात आहे ना, म्हणजे मुलांना ते दाखवण्यासाठी त्या ऑटोमॅटिक आपण पाण्यात भिजलो की ती आपली बॉडी दिसेल, इतकाच विषय असायचा, त्याच्या पलीकडे काय नसायचा. मग आता तुमची जेव्हा दगडींची ओळख झाली, निलेश दगडींची, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? तो इतका भारी वाटला ना, त्यांची
आल्यानंतर मी पहिले फोरम्स बघत होतो. त्यांचे फोरम्स इतके आहेत का माझ्या बायसेप पेक्षा मोठे आहेत. फॅन झालो त्यांचा एकदम चांगला वाटला. बरं अर्थातच या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शिस्त अतिशय महत्वाची आहे, डाएट अतिशय महत्वाची आहे, सॅक्रिफाईस आहे. काय सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या मला सांगा. डिसिप्लिन, बॉडी बिल्डिंग डिसिप्लिन शिवाय नाहीये. तुम्हाला वर्कआउट प्रॉपर रुटीननीच करावा लागतो. तुम्ही कसाही वर्कआउट करून तुमचे मसल ज्याप्रमाणे तुम्हाला ग्रो करायचे ते होणार नाहीत. सेकंड थिंग, तुम्हाला रेस्ट खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं न्यूट्रिशन, पूर्ण बॉडी बिल्डिंग ही न्यूट्रिशन, रेस्ट आणि वर्कआउटवरती चालते. ईट, स्लीप अँड ट्रेन, म्हणजे हा कॉन्सेप्टच आहे. तुम्ही प्रॉपर वर्कआउट, प्रॉपर न्यूट्रिशन आणि तुम्ही बॉडीला जितकी रेस्ट द्याल तेवढी तुमची मसल ग्रोथ होते. पण हा माइंडसेट असतो प्रत्येक बॉडी बिल्डरचा. तर तुम्ही जेवढे करून पण ह्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रॉपर गायडन्सने जाल तेवढी तुमची फास्ट ग्रो होईल. आणि आजच्या डेटला असं आहे ना की खूप चांगले चांगले कोचेस आहेत आणि आता बॉडी बिल्डिंग खूप वरच्या लेवलवरती आहे. म्हणजे बॉडी बिल्डिंग एवढा मोठा गेम झालाय आणि एवढे चांगली मुलं तयार होतात ना की आपण विचार नाही करू शकत. म्हणजे खूप सायंटिफिक अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही करून तुम्ही तुमच्या बॉडीला खूप फास्ट ग्रो करू शकता. तर फिटनेस वेगळा येतो आणि बॉडी बिल्डिंग वेगळी येते. तर मला तेच बोलायचं आहे की ज्याचा जो गोल आहे त्या गोलच्या हिशोबाने प्रत्येकाने आपापल्या गोष्टी कराव्या पाहिजेत. बरं अर्थातच बॉडी बिल्डिंग मध्ये सप्लिमेंटचं काय महत्व आहे सांगता येईल का? हे दुकान पण आहे ना त्यांचं सप्लिमेंटचं, बघा कशा रीतीने सगळं सेट केलेलं आहे व्यवस्थित. म्हणजे नॅचरली तुम्ही जे घरी खाता किंवा काय असतील महत्वाच्या गोष्टी त्याच्यावर बॉडी बिल्डिंग होऊ शकेल का? होऊ शकते, असं नाहीये. सॉलिड फूड खूप महत्वाचं आहे. सॉलिड फूड शिवाय बॉडी बिल्डिंगच नाहीये ऍक्च्युली. सप्लिमेंट हा तुमच्या एक बॉडी बिल्डिंगचा पार्ट आहे. जसं तुम्ही वर्कआउट नंतर तुम्हाला पोस्ट रिकव्हरीसाठी सप्लिमेंट घ्यावं लागतं, जसं प्रोटीन शेक असतं, कारण ते फास्ट ॲब्झॉर्बिंग असतं. जसं आयसोलेट आहे, आयसोलेट तुम्ही फास्ट ॲब्झॉर्बिंग असतं, विदिन इन 15 ते 20 मिनिट्समध्ये तुमच्या बॉडी ते प्रॉपर ॲब्झॉर्ब करून घेतं. आणि दुसऱ्या गोष्टी ज्या लागणाऱ्या आहेत, ज्या आपण फूड खातो, बाकीचे जे फूड खातो त्याच्यातून आपल्याला मिनरल्स, त्याच्यानंतर जे न्यूट्रिशन पाहिजे असतात, आयरन्स वगैरे ज्या गोष्टी किंवा आपल्या बॉडीला जी गरज आहे आणि ते भेटत नाहीत, त्या गोष्टी आपण ह्या मल्टीविटामिन्सद्वारे आपल्या बॉडीला पूर्ण करतो. मग ह्या मल्टीविटामिन्सचा पण तेवढाच मोठा गोल आहे जेवढा बॉडी बिल्डिंग मध्ये बाकीच्या फूड्सचा गोल आहे. तर जसं चिकन झालं, फिश, अंडी, मटन, हे तुम्हाला आता घ्यावंच लागतं कारण सॉलिड फूड शिवाय बॉडी बिल्डिंग नाहीये. पण सप्लिमेंटचा पण तेवढाच मोठा गोल आहे. मग सप्लिमेंट तुमच्या म्हणण्यानुसार या बॉडी बिल्डिंगला जसं बाकी सॉलिड आहे तुमचं तसं सप्लिमेंट देखील असलं पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे ती जाणवते, आजकाल खूप व्हिडिओ व्हायरल होतात की त्याच्यामध्ये दाखवलं जातं की बाबा कसा कोण जिममध्ये ना म्हणजे वर्कआउट करतानाच कोणाला हार्ट अटॅक आला आणि त्याचं तिथे म्हणजे त्याची डेथ झाली तिथे. हे बघता तुम्ही लोक घाबरतात, म्हणजे थोडंसं म्हणजे याला काय कारण आहेत नेमका आणि काय सत्य काय ऍक्च्युली त्याचं? हार्ट अटॅक येणं हे नॅचरली आहे. असं नाही की फक्त जिम मध्येच जाणाऱ्या लोकांना किंवा बॉडी बिल्डर्स लोकांनाच हार्ट अटॅक येतात. नॉर्मल लोकांना पण हार्ट अटॅक येतात. त्याचा रिझन मी सांगतो, आपली लाईफस्टाईल. म्हणजे आता तुम्ही बघत असाल की पहिले असं नव्हतं. आता तुम्ही बघत असाल की 20-22 वर्षाच्या मुलांपासून हार्ट अटॅक येतोय. त्याचं रिझन असं आहे की त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती खूप खराब आहे. सगळ्यात मोठ्या गोष्टी म्हणजे स्ट्रेस. त्याच्यानंतर तुम्ही जे खाताय ते जंक फूड झालं, ऑइली खाणं झालं, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणं. त्याच्यानंतर तुम्ही आता बघत असताल की खूप लोकांची आता मुलांची असू द्या, उलट मला वाटतं यंग मुलांची आता फॅशन झाली आहे व्यसनं करणं, सिगरेट पिणं, दारू पिणं, त्यांच्यासाठी रात्रभर जागणं, पार्ट्या करणं. हे मुलांची आता लाईफ, त्यांना असं वाटतं की ही लाईफस्टाईल सगळ्यात बेस्ट लाईफस्टाईल, पण त्यांना माहित नाही की या लाईफस्टाईलमुळे ते स्वतःच किती बॉडीला हार्म करून घेत आहेत. आणि होतं कसं ना की असंच काहीतरी गोष्टी असतात की भरपूर लोक आहेत ना विदाऊट गायडन्सनी डाईट करतात. काही काही लोक दिवसातून वेट लॉस करायसाठी एकच टाइम जेवतात, काही काही लोक 2च टाइम खातात. आणि काय खातात की कार्बोहायड्रेट्स खाणार, कधी फॅटच जास्त खाणार, प्रोटीन इंटेक कमी करणार. म्हणजे त्यांना माहितीच नाही एक्झॅक्टली करायचं काय. त्यांचा गोलच्या हिशोबाने ते हे करत आहे. युट्यूबवर बघा, असंच जनरली कुणीतरी सांगितलेलं असतं काहीतरी की हे बाबा खा, ते खा. मग होतं काय ना, ह्या सगळ्या गोष्टींमुळे. आणि कसं होतं की अर्ली मॉर्निंग कार्डिओ करायला जातात लोक. मोस्टली हार्ट अटॅक येण्याचं मेन रिझन आहे
की अर्ली मॉर्निंग जेव्हा लोक वर्कआउटला जातात तेव्हा कसं होतं की काय काय लोकांनी खूप लवकर रात्री 6-7 वाजताच खाल्लेलं असतं आणि सकाळी 7 वाजता ते कार्डिओला सपोज गेले किंवा जिमला गेले तर ते ऑलमोस्ट 12 तास एम्प्टी स्टमक असतात. 12 तास एम्प्टी स्टमक असले तर ऑलरेडी त्यांचा ग्लायकोजन डाऊन झालाय, साखर ऑलरेडी कमी आहे ना. आणि होतं काय की जेव्हा ते वर्कआउट स्टार्ट करतात तर त्या वर्कआउटमध्ये जेव्हा कार्डिओ करतील वेट ट्रेनिंग करतील तर ते कसं होतं बॉडी ऍक्टिव्ह होते ना, ऍक्टिव्ह झाल्यावरती तो ग्लायकोजन अजून डाऊन होतो म्हणून कोलॅप होतात. आणि जर त्यांना फास्ट ट्रीटमेंट नाही मिळाली तर त्यांची डेथ फिक्स होऊ शकते. म्हणजे तुम्ही ब्लेम करू शकत नाही जिमला वगैरे, तुमची लाईफस्टाईल. जिम नाही, जिमला तुम्ही कधीच ब्लेम करू शकत नाही. मला तर वाटतं की फिटनेस इंडस्ट्री अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला जेवढं ऍक्टिव्ह आणि जेवढं चांगलं ठेवाल तेवढं तुमची लाईफ वाढणार. हे लोकांनी ना जिमला नाव खराब बदनाम केलंय, ऍक्च्युली बदनाम केलंय. तुमची पहिले लाईफस्टाईल सुधारा, तुमचं खाणं पिणं सुधारा, तुमची व्यसनं फगळी आहेत जी बाहेर जी तुम्ही मजा मारताय ती बंद करा. जंक फूड खाताय, जंक फूड मध्ये तुम्ही बघता आजकाल काय काय चायनीज झालं, ते बर्गर्स खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि कोलेस्ट्रॉल वाढला की तुम्हाला प्रॉब्लेम्स होणार. म्हणून तुमची खाण्याची टायमिंग्स प्रॉपर ठेवा. प्रॉपर कितकं म्हणजे कसं आहे ना, बॉडीला खूप जास्त लागत नाही. आपण बोलतो ना की एवढं खाल्लं पाहिजे तेवढं नाही, तुमच्या बॉडीला खूप कमी लागतं खावं. फक्त पोर्शन्स मध्ये खायला पाहिजे. लोक बोलतात की अरे मी दिवसातून 4-5 वेळा तेच खात बसू का? नाही, तू 2 टाइम 3 टाइम जे खातोयस ना त्याला तू जे खातोयस ना 3 टाइम ते तू 5 टाइम मध्ये स्प्लिट कर. कारण ते तू 3 टाइम खातोस ना, तुझी बॉडी जेवढं घेणार तेवढीच घेणार, बाकी सगळं फेकून देणार ना. मग ते तू जेवढं खातो ते 5 टाइम मध्ये जर खाल्लंस तर तुझी बॉडी प्रत्येक 3 तासांनी जर खातो तर तेवढं थोडं पोर्शन मध्ये खाल्ल्यावरती ते प्रॉपर ऍब्झॉर्ब करणार आणि तुझी बॉडी हेल्दी होणार. मेटाबॉलिझम BMR वाढणार, तुझी लाईफस्टाईल आपोआप चेंज होणार. पण लोकांना असं नाही की मी एवढं खाऊ का तेवढं खाऊ का. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक क्षेत्रानुसार नॉलेज पाहिजे. मला असं वाटतं की नॉलेज पाहिजे. पण एक गोष्ट जितेकर तुमच्याकडे येणार आहे मी. आपली जेव्हा चर्चा झाली तर खरोखरच ना बॉडी बिल्डिंग क्षेत्र आहे ना हे खूप मीडियापासून दूर आहे जास्त असं बोललं. गोष्ट खरी आहे का? ही खरी गोष्ट आहे. आता तुम्ही पण मी बघत असतो तुमच्या व्हिडिओ, तर जास्त करून पॉलिटिक्स मध्ये तुमच्या व्हिडिओ. तर मला असं एक मनात आला का नाही बॉडी बिल्डरचे पण तुम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. आपले पण गाववाले जरा इकडचे तिकडचे बॉडी बिल्डर पुढे गेले तर आम्हाला पण बॉडी बिल्डर पुढे आहेत परंतु ते मीडिया पासून थोडे दूर आहेत असं बोलतात. मीडिया पासून दूर आहे, पण आजच्या डेटला कसं आहे ना, सोशल मीडिया आहे. जसं सोशल मीडियावरती प्रत्येक मुलं आपल्याला स्वतःला प्रेझेंट करतात, ऍक्टिव्ह आहेत खूप लोक. आता आजकाल तुम्ही बघताय सोशल मीडियावरती सगळं चालू आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब याच्यावरती सगळं चालू आहे. बट कसं असतं ना की आम्हाला असं वाटतं की न्यूज चॅनलवाल्यांनी पण त्याला जर प्रमोट केलं आणि राहिली गोष्ट की जे आपण मंत्री जे तुम्ही असताल आता XYZ, मला तर त्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. बट सांगतो त्यात तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घेता, पण मला असं वाटतं की तुम्ही एखादा फिटनेस वाल्यांचे किंवा जिम मध्ये जाऊन किंवा एकदा नॉर्मल जे कुठलेही पण ऍक्टिव्हिटीज करतात अशा लोकांकडे जाऊन तुम्ही इंटरव्ह्यू घेतले, त्याच्या फिटनेसला अवेअरनेस केला, तुम्ही चांगलं फिटनेसला प्रमोट केलं, तर मला वाटतं की अजून लोकांना फायदा होईल त्याचा. बरोबर आहे. बरं, हे सगळं तुम्ही समजा करत आहात, जिम करत, तुमचा स्वतःचा वर्कआउट काय आता? माझा वर्कआउट मी शेड्यूल ठरला असेल? शेड्यूल फिक्स असतो माझं. 3 days ऑन 1 day ऑफ, 2 days ऑन 1 day ऑफ, म्हणजे हा शेड्यूल आहे. म्हणजे 3 दिवस वर्कआउट करतो मी, 4थ्या दिवशी रेस्ट घेतो, पूर्ण रेस्ट घेतो. 5व्या आणि 6व्या दिवशी परत वर्कआउट करतो आणि 7व्या दिवशी रेस्ट घेतो. ही माझी रिसायकल आहे, म्हणजे कंटिन्यू तसंच होतं. पण माझा वर्कआउट जो आहे तो खूप इंटेन्स असतो, कारण मी बोलतात ना की जोपर्यंत मसल फायबर टिश्यू प्रॉपर ब्रेकडाऊन होत नाहीत, म्हणजे जोपर्यंत मला असं सॅटिस्फॅक्शन होत नाही की माझा मसल तो पूर्ण ब्रेकडाऊन झालाय, तोपर्यंत मी त्याला सोडत नाही. म्हणजे फेलियर पर्यंत घेऊन जातो आणि फेलियर पर्यंत घेऊन गेल्यानंतर त्याला पूर्ण 1 आठवडा रेस्ट देतो. म्हणजे सपोज आज मी चेस्ट केली आहे, तर आज वेनसडे, सपोज तर वेनसडेला मी चेस्ट केली, तर नेक्स्ट वेनसडेलाच मी चेस्ट करणार, पण पूर्ण वीक त्याला रेस्ट देणार. मग कसं होतं ना, तो मसल ब्रेकडाऊन झालेला ना त्याला रिकव्हरीला टाइम भेटतो आणि रिकव्हरीला टाइम भेटला तो मसल अजून ग्रोथ होतो. मग काय लोक काय करतात, आठवड्यातून 2-2 वेळा एक मसल घेतात, बॉडी पार्ट एक घेतात आणि त्यांचं न्यूट्रिशन तेवढं हेवी पण नसतं. मग ते काय होतं ना, ते फक्त करत राहतात, त्यांच्या बॉडीमध्ये 0 रिझल्ट भेटतात. तर मला असं वाटतं की 70% न्यूट्रिशन आहे आणि पण तुमचं 30% आपण बोलतो आपला वर्कआउट आहे, पण 30% नाही, आपल्याला तिथे 100%च द्यायचं आहे. पण तुमचा सगळा गेम न्यूट्रिशन आणि ह्याच्यावरती, रिकव्हरीवरती. तुम्ही तेवढी चांगली रिकव्हरी देणार ना बॉडीला, तेवढा तुमचे मसल चांगली ग्रोथ होणार. बरं, परत जितेकर तुमच्याकडे येणार आहे. बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेचं जे सध्या
आहे, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही देखील स्पर्धा भरवल्या, तो अनुभव कसा होता तुमचा? तो अनुभव माझा असा होता का मी ठरवलं होतं का स्पर्धा आपल्याला ठेवायच्याच आहेत. स्पर्धा ठेवल्यानंतर जो अनुभव मिळेल तो एकदम चांगला मिळेल. दुसऱ्या स्पर्धा बघून पण स्वतःने ठेवल्यानंतर जो अनुभव भेटतो तो एकदम चांगला भेटतो. तुम्ही होते ना त्या स्पर्धेमध्ये? हो ऍक्च्युली कसं काय मिस्टर इंडिया आणि तरी नाही, देखील ते ऍक्च्युली कसं झालं की ह्यांनी असेच माझ्याकडे आले की दादा तुम्ही आमच्या स्पर्धेला म्हणून. गेस्ट म्हणून या. तर मी बोललो की असं असं किती प्राइज मनी वगैरे ठेवलंय, तर त्यांनी सगळं सांगितलं. मी बोललो अरे एवढी प्राइज मनी तुम्ही ठेवताय तर मग चांगली ठेवली तुम्ही होती चांगली तुम्ही. कॉम्पिटिशन तुम्ही ठेवा ना. हं. म्हणजे तुम्ही फक्त रायगडसाठी ठेवली होती. मी बोललो ओपन करा. हं. ओपन करा म्हणजे कसं होईल की सगळ्या मुलांना खेळायला भेटेल, तर मी पण तिथे खेळायला येईल. तर तुम्ही बघा मी कसं मी आता शो साठी गेलो असतो तर मी माझी अमाऊंट घेतली असती. म्हणजे मी मानधन जे असतं ते मी घेतलं असतं. मी कधी 60-70 हजार रुपये घेतो. तर मी त्यांना बोललो असतं दोस्ती खात्यात मी थोडे कमी केले असते. पण कसं आहे ना, मी माझा फायदा नाही बघितला. मला असं वाटलं की सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि बघा कसं असतं की जाऊन गेस्ट पोजिंग करणं आणि जाऊन कॉम्पिटिशन खेळणं, भले अमाऊंट कमी मिळू पण जे कॉम्पिटिशन खेळून जे जिंकण्याची मजा आहे ना ती खूप वेगळी आहे. तो फील वेगळा आहे. भले तिथं तर मी त्यांना तेच बोललो की एक काम करा, तुम्ही हे करण्यापेक्षा ना तुम्ही ओपन ठेवा जेणेकरून आम्ही तिथे खेळायला येऊ. मग आम्ही तिथे खेळायला गेलो. स्पर्धा पण खूप त्यांनी अरेंजमेंट चांगली केली होती. खूप चांगली स्पर्धा झाली आणि खूप मजा आली स्पर्धेला. ऍक्च्युली चेतन फिटनेस दापोलीश्री तर खूप चांगली स्पर्धा आली. मला तर खूप मजा आली त्या स्पर्धेला. तर माझा अनुभव खूप चांगला होता. आणि आता असं वाटतं की चलो हे वेगळ्या कामासाठी आले होते पण आता एक वेगळं रिलेशन झालं. नाही म्हणजे पण तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा स्पर्धा गरजेच्या आहेत. खूप गरजेचे आहेत. कारण जेवढ्या स्पर्धा होतील तेवढी मुलं जास्त कॉम्पिटिशन खेळायला चालू करतील. मला असं वाटतं की लोकल्स ज्या स्पर्धा होतात, आता कसं असतं मोठ्या मोठ्या ज्या स्पर्धा होतात जसं मुंबई झाली, महाराष्ट्र, इंडिया, या स्पर्धेला जे न्यू बिगिनर आहेत म्हणजे जे नवीन नवीन मुलं आहेत त्यांना त्या स्पर्धा खेळायला भेटत नाहीत. कारण कसं असतं की त्या स्पर्धेसाठी एक तुम्हाला ह्या कॉम्पिटिशन मध्ये मेडल्स मारावे लागतात. जसं आता मुंबईश्री आहे. मुंबईश्री तुम्ही खेळू शकता पण कसं मुंबईश्री फक्त मुंबईतल्या मुलांसाठीच असते. तर त्याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा तुम्ही टॉप 3 मध्ये येता म्हणजे मेडल मध्ये लागता, प्रत्येक ग्रुपच्या मेडल 1, 2, 3 त्या मुलांना तुम्हाला महाराष्ट्राला रिकमेंड केलं जातं. आणि मग मरच कसं असतं महाराष्ट्रामध्ये फर्स्ट आणि सेकंड प्लेस ज्यांना मिळते त्याला इंडियाला पण नाही. इंडियाला फक्त 12 जणांचं सिलेक्शन होतं. लक्षात ठेवा, एका स्टेट मधून 12 जणांचं सिलेक्शन होतं. मग काय करतात, 10 ग्रुप असतात. मग 10 ग्रुपचे जे गोल्ड्स असतात ना, गोल्ड मेडल, ते 10 ग्रुपचे गोल्ड मेडल ते 10 जण झाले. पण जे राहिलेले 2 जण असतात मग ते काय करतात, बाकीचे सेकंड लागलेले असतात त्याच्यातून निवडतात की हा मेडल आपल्या स्टेटसाठी आणू शकतो का. कारण इंडिया म्हणजे प्रत्येक स्टेटचे जे आपले स्टेट्स आहेत त्याच्या प्रत्येक स्टेट असतात. मग कसं असतं की आपल्या महाराष्ट्राकडून जी चांगली मुलं जावं आणि आपल्या महाराष्ट्राला जेवढे करून जास्त मेडल्स घेऊन येऊ अशी प्रत्येक असं म्हणजे आपल्या फेडरेशन जे आपली महाराष्ट्राची असोसिएशन आहे त्यांची एक इच्छा असते ना की आपल्याला ह्या मुलांनी आपल्या तिथे जाऊन मेडल घेऊन यावं. म्हणून चांगल्या टॉप 12 बॉडी बिल्डर्सचं फक्त सिलेक्शन होतं असं. खूप खर्च या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरुवात केल्यापासूनच म्हणजे सांगितलेले आहेत आपल्याला. मग स्पॉन्सरशिप मिळाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि ती मिळते का स्पॉन्सरशिप, किंवा ती मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? मग मला नाही वाटत की स्पॉन्सरशिप मिळते. अरे बापरे. बॉडी बिल्डिंगला कोणी स्पॉन्सर नाही करत. बाकीचे असं आता मी इंटरव्ह्यू हा दिला तर खूप बबाल होईल, लोक त्याच्यावरती खूप कमेंट्स करतील. पण बरेच लोक आहेत की बाकीच्या ज्या गरजेच्या नाही आहेत त्या गोष्टींना स्पॉन्सर करतील. एखादा नाचण्याचा कार्यक्रम ठेवा तुम्ही मुली बाहेरच्या बोलून, त्याला लोक स्पॉन्सर करणार. पण जो बॉडी बिल्डिंग जो खरंच मेन गेम आहे आणि जो मेहनतीचा गेम आहे त्यासाठी जे गेम आहेत म्हणजे आता बघा ना, असे खूप लोक आहेत जे आश्वासन देतात फक्त की हा तुला कधी गरज लागली तर तू आमच्याकडे, आणि जेव्हा खरंच गरज लागते ना तेव्हा नाही बघूया करूया, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर मला नाही वाटत की बॉडी बिल्डिंगला कोणी स्पॉन्सर करतं. प्रत्येक खेळाचं एक वेगळं महत्व आहे. म्हणजे आता आजकाल टुर्नामेंट होतात क्रिकेटच्या आपल्या ग्रामीण भागामध्ये, तुम्ही पाहता कितीतरी मोठ्या प्रमाणात तिथे स्पॉन्सरशिप असते, तिथे खूप बॅनर लागलेले असतात. आणि तुम्ही म्हणता की म्हणजे इतर जे सगळे मैदानी खेळ आहेत त्यांना देखील बऱ्यापैकी असेल, आणि तरी बॉडी बिल्डिंगला मात्र यामध्ये मिळतच ना असं तुमचं थेट म्हणणं आहे? नाही, मला
म्हणजे अनुभव चुकी वाईट आहे असं म्हणायला हा, लागेल. खूप खूप आवड. मला आता कोणी दिली नाही अरे स्पॉन्सरशिप. बापरे बाप. म्हणजे हा, पण मी बोललो ना मागाशी, माझे जे क्लायंट्स होते, काय माझे जे क्लायंट्स म्हणजे कसं की ज्यांना त्यांना ट्रेनिंग देत होतो तुम्ही. ट्रेनिंग देत होतो, त्या क्लायंट्स लोकांनी मला हेल्प केली म्हणजे असं नाही. हा, पण एखादा पॉलिटिशियन असेल किंवा एखादा मोठा माणूस असेल आणि ज्यांनी कधी कुणाला आश्वासन दिले असेल, तो कधीच माणूस हेल्प करत नाही. आणि मला असं वाटतं की कोणी त्यांच्या भरोश्यावरती राहू पण नका. अरे बापरे. अरे याला एक वेगळं डिझाईन केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे आजकाल प्रत्येक जी गोष्ट आहे ना त्याला जाहिरात पाहिजे, बरोबर ना. अर्थातच. आणि मग हे जर क्षेत्र एवढं कठीण आहे, नावाचं आहे आणि याच्यामध्ये जर अनेक लोकांनी करिअर घडवलेलं आहे, तर मला असं वाटतं की तिथे देखील काहीतरी एक वेगळं डिझाईन केलं पाहिजे, जेणेकरून या क्षेत्राला देखील स्पॉन्सरशिप मिळेल आणि तरुण देखील म्हणजे त्या ठिकाणी आकर्षित होऊन या क्षेत्रामध्ये वळतील. बॉडी बिल्डिंग मध्ये स्पॉन्सरशिप केली तर दिसून येत नाही. ते दिसायला पाहिजे ना मग. ती कशी दिसून येणार? कारण तुम्ही आता सपोज एखाद्या XYZ पर्सनला तुम्ही स्पॉन्सरशिप देताय, तर तो मुलगा तिथे जाऊन खेळणार ना. पण तो मुलगा खेळला, जिंकला, नाही जिंकला, तर तो तुमचं तिथे नाव नाही घेऊ शकत. कारण तुम्ही आता एखादी स्पर्धा ठेवली तर त्या स्पर्धेचं नाव तिथे दिसणार ना, ना की तुमचं दिसणार. त्यांना कसं माहिती पडणार लोकांना की पब्लिकला? हा, सपोज एखादा त्यांनी इंटरव्ह्यू झाला किंवा त्यांनी स्वतःच्या सोशल मीडियावरती सांगितलं किंवा बोलला की ह्या व्यक्तीने मला मदत केली, तर त्या व्यक्तीला थोडंसं. पण कसं होतं, बाकीचे जे कार्यक्रम होतात ते कसं बॅनर्स लागतात ना, बॅनर्स, मोठे मोठे बॅनर्स लागतात. त्याच्यामुळे लोक तिथे दिसून येतं ना, कारण तिथे बाकीचे लोक बघायला येतात म्हणून तिथे दिसून येतं, म्हणून ते लोक तिथे स्पॉन्सर करतात. पण बॉडी बिल्डिंग मध्ये कसं, आता मी बॉडी बिल्डिंग करतोय, तर मला कोणी स्पॉन्सरशिप दिली ते माहितीच नाही पडणार ना. त्याला काहीतरी ठीक आहे. हा, पण कसं आहे की मला असं वाटतं की ज्याला खरंच इच्छा आहे ना, तो करू शकतो. बरं. तुमच्याविषयी, तुमची देखील जिम आहे, तिथे साधारण किती मुलं आहेत सध्या, काय परिस्थिती आहे तिथे? आता माझ्या जिम मध्ये 150-200 पोरं अरे असतात. बापरे. म्हणजे तिथे छोटी जिम असून सुद्धा एवढी पोरं येतात. आता माझा विचार आहे की पुष्पक नगर मध्ये आम्ही जिम साठी जागा घेतले. तिथे एकदम मोठी जिम टाकून आणि सरांचं मार्गदर्शन घेऊन असे माझे अजून आहेत, महेश भिंगारकर दादा असेल, एक पोलीस खात्यात महादेव देडे आहे, माझा भाऊ संघर्ष जितेकर, यांचं मार्गदर्शन घेऊन, हे सगळे या क्षेत्रातलीच आहेत मंडळी. या क्षेत्रातले जाईल, यांचं मार्गदर्शन घेऊन ते जिम सेटअप आम्ही चांगला कसा होईल आणि प्रोफेशनल एकदम पद्धतीने करू. तुम्ही व्हिजिट केलेलं का त्यांच्या जिमला कधी? नाही, माझं अजून जाणं झालं नाही, पण मी आता वर्कआउटला एक दिवशी जाणार आहे त्यांच्याकडे, तेव्हा बघीन तिथे. आणि आता ह्यांनी सांगितलं जसं त्यांनी, तर तिथे आता त्यांचा मोठा प्लॅन आहे. तर तो मला असं वाटतं की बेस्ट असेल, बिकॉज नवीन लोकांसाठी अजून काहीतरी नवीन अनुभव करायला भेटेल. आणि कसं असतं की जिम असं आहे की तुम्ही जेवढा चांगला सेटअप टाकणार, तेवढे चांगले लोक तिथे येतात वर्कआउटला. तुमचं देखील प्रोटीन म्हणजे सप्लिमेंटचं शॉप आहे, याच्याविषयी काय सांगाल? नेमकं कसं आहे, कुठं हे ठिकाण खारघरमध्ये? हे आमचं प्रोटीन सप्लिमेंटचं शॉप जे आहे, हे सेक्टर 7 मध्ये आहे, रावेची हाईट्स मध्ये. आमच्या 16 नंबर गाळा आहे हा. तर इमॉर्टल न्यूट्रिझोन म्हणून आमचं प्रोटीनचं सप्लिमेंट आहे. सगळ्यात मेन गोष्ट की असं की आम्ही ऑलमोस्ट 20 ते 25 जे प्रोटीनचे मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्यांचे ऑथराइज डीलर आहे. तुम्ही सर्टिफिकेशन बघू शकता इथे. त्याच्यानंतर आमचा सगळा माल कंपनीकडून येतो. आम्ही मध्ये मिडल मॅन नाहीये आमचा. आणि आमच्याकडे 40 पेक्षा जास्त ब्रँड्स आहेत आणि आम्ही नॅशनल इंटरनॅशनल सगळे ब्रँड्स, खूप चांगले ब्रँड्स आम्ही ठेवतो, जेणेकरून कुठलाही व्यक्ती आमच्या शॉपमध्ये आला तर त्याला रिटर्न जावं नाही लागणार. एवढे ब्रँड्स आहेत आमच्याकडे, तुम्ही बघू शकता. तुम्ही दाखवा जरा आमच्याकडे किती चांगले चांगले ब्रँड्स आहेत. बरं, तुमचा म्हणजे भविष्याचा प्लॅन ठरलेला असेल ना काहीतरी, म्हणजे नाही का? हो, प्लॅन तर आहे. आता माझं 37 एज आहे. मी अजून 4-5 वर्ष बॉडी बिल्डिंग करणार. बट मला फ्युचरमध्ये खूप चांगल्या चांगल्या मुलांना तयार करायचंय ॲज अ कोच म्हणून. कारण मी एवढ्या वर्ष या क्षेत्रात घातलीत आणि मला असं वाटतं की आता जे माझ्याकडे नॉलेज आहे ते मी चांगल्या ठिकाणी यूज करू. आमचे जे प्रोटीन सप्लिमेंटचा जो आमचा इमॉर्टल न्यूट्रिझोन आहे, त्याला आम्हाला मोठं करायचंय. आमचे ब्रँचेस वाढवायचेत आणि जितके होईल तितकं स्वतःला प्रमोट करून या क्षेत्रातच अजून मोठं करायचं स्वतःला. बरं, म्हणजे एक राहिलेला प्रश्न माझा, की अर्थातच कोणतरी तुमचा आयडॉल असतो. तुम्हाला
तुमचा आवडता बॉडी बिल्डर कोणता होता आणि तो कधी सुरुवात झाली होती थोडक्यात सांगा. ऍक्च्युली 2005 मी वर्कआउट चालू केला जेव्हा मी 11th मध्ये गेलो. मी खूप खूप लहान होतो, खूप बारीक होतो. तर सगळे बोलायचे अरे हा खूप बारीक आहे, आणि मी गावी होतो ना, तर की ह्याची वाढ होईल की नाही. पण मी जेव्हा किती कॉलेजला वजन होतं तेव्हा तुमचं? मी 10th एक्झाम दिलं, आता कोणाला भरोसा नाही होणार, मी 10वी परीक्षा दिली तेव्हा माझं 43 किलो वजन अरे होतं. बापरे. खूपच लहान होतो मी. आणि नंतर मी वर्कआउट चालू केला घरीच, सकाळी संध्याकाळी वर्कआउट करायचो गावी. आणि कसं घरचं दूध होतं, घरच्या गाई म्हशी होत्या, त्याच्यामुळे दूध वगैरे खूप चांगलं, घरचं खाणं पिणं चांगलं होतं, त्यामुळे माझं वजन खूप वाढलं. चांगलं झालं. त्याच्यानंतर मी कुस्त्या खेळायला लागलो. ऍक्च्युली मी पहिले कुस्ती खेळायचो, तर मी कोल्हापूरला गेलो, तालमीत तिथे कुस्ती खेळलो. मग 2007 साली मी पुन्हा 7-8ला स्टार्टिंगला मी परत मुंबईत आलो. तुम्हाला त्यावेळी तुमचा कोण आवडता बॉडी बिल्डर होता? मला पहिल्यापासून म्हणजे मी असंच फिरता फिरता मला एक फोटो दिसला होता. मी त्या बॉडी बिल्डिंगची खूप लांब लांबपर्यंत माझे संबंध नव्हता. फोटो बघितला. तो फोटो बघितला आणि त्या फोटोमध्ये रॉनी कोलमॅन होता. पण त्यांची ती बॉडी होती, ते पोस्टर्स, मला वाटलं की हा नकली माणूस आहे, म्हणजे अशी बॉडी कधी होऊ शकत नाही कोणाची. पण नंतर हळूहळू मला समजायला लागलं की नाही, हा माणूस खरा आहे, आणि ह्या माणसाने अशा किताब मिळवलेत, म्हणजे मिस्टर ऑलिम्पिया 8 टाइम्स. तो म्हणजे बोलतात ना बॉडी बिल्डिंगचा देव आहे. तसं कधी बनवू शकत नाही आणि बनणारही नाही. म्हणजे तेव्हापासून बनला नाही आणि अजून इथून पुढे पण कोणी बनणार नाही. कारण बोलतात ना कोणीतरी एकच असतो, तसं ते रॉनी कोलमॅन. तर तेच आयडल आहेत, आणि माझं नशीब पण एवढं चांगलं की मी त्यांना फेस टू फेस भेटलो पण. तर माझ्यासाठी तो खूप मोठा क्षण होता. बट कसं असतं ना की सगळ्या गोष्टी खूप हे स्ट्रगल आहेत, पण बॉडी बिल्डिंग मध्ये आयडल तेच होते पहिल्यापासून, आणि बरं. त्यांनाच फॉलो करून आता इथपर्यंत येतोय आम्ही. जितेकर तुमचं कोण, म्हणजे तुमचं कोण आयडल होतं लहानपणी? म्हणजे आमच्यासारखे फक्त आर्नॉल्ड आम्हाला माहित असायचा, नाही का? आपल्या इंडियाचा बोलला तर सुनीत जाधव. ते एकदम मला आवडते, आपले एकदम फेवरेट बॉडी बिल्डर आहेत. ओके. हा. यांच्याशी कधी भेट झालेली आहे का तुमची? कधीच नाही झालेली. यांच्याशी झाली. ओके वा. म्हणजे अर्थातच सुनीतचं बोलायला गेलं की सुनीतला म्हणजे बोलतात ना की इंडियामध्ये तर कोणी कम्पॅरिझन नव्हता त्या टायमिंगला. आता 3-4 वर्षाला तो खेळत नाहीये, बट तो कमबॅक करेल, नक्की कमबॅक करेल. आणि त्या टायमिंगला सुनीत, मला वाटतं की सुनीतने जे अचीव्ह केलं ते खूप कमी लोकांनी अचीव्ह केलं, कारण त्याचंच ते स्ट्रक्चर होतं, ते अल्टिमेट स्ट्रक्चर होतं. आणि सुनीत आणि मी खूप चांगला मित्र आहे, त्याच्यामुळे पहिल्यापासून आम्ही एकसाथच असतो, प्रत्येक कॉम्पिटिशनला एकसाथ असायचो. बट त्यांनी थोडं फेडरेशन चेंज केली आणि तो IFBB प्रो झाला. आता त्याची मोठे टार्गेट्स आहेत, बघूया कधी तो अचीव्ह करतोय. बट खूप एकच नाही, असे खूप लोक आहेत की ज्यांचा तो आयडल आहे ऍक्च्युली. जाता जाता या क्षेत्राशी निगडीत असतील ती मंडळी, प्रेक्षक म्हणून आपण, किंवा खरोखरच जे प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करू इच्छितात, कोणी फिटनेस म्हणून या क्षेत्राकडे पाहत असेल, म्हणजे जिम कडे पाहत असेल, तर अशा तरुणांना तुमचा काय सल्ला असेल? ऍक्च्युली मला असं वाटतं की प्रोफेशन जर या फील्डमध्ये करायचं तर त्याला पूर्ण याच्यामध्ये घुसावं लागेल. आणि तरुण मुलं जे आहेत, त्या तरुण मुलांना एकच सांगणं आहे की थोडे पेशन्स ठेवा. पेशन्स शिवाय काय नाही. कुठलीही गोष्ट जेवढी लवकर मिळते तेवढी ती लवकर निघून पण जाते. जी तुम्हाला जेवढी हळूहळू तुम्ही अचीव्ह करणार ना, ते लाईफ टाईम तुमच्याकडे टिकून राहणार. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे मुलांना, जे पण करताय प्रॉपर गायडन्सनी करा, चांगल्या कोचच्या अंडर करा. यूट्यूब, इंस्टाग्राम ह्या सगळ्या गोष्टी लोक फक्त त्यांचे पॉझिटिव्ह पॉइंट्स जे दाखवतात, निगेटिव्ह पॉइंट्स दाखवत नाहीत. त्याच्यामुळे त्याला भारावून कुठल्याही गोष्टी असे करू नका. वर्कआउट करताना खूप लोक इगो लिफ्टिंग करतात, ती इगो लिफ्टिंग करू नका. इगो लिफ्टिंग मध्ये एकच गोष्ट होऊ शकते, तुम्हाला इंजरी. नाही, इगो लिफ्टिंग म्हणजे कसं आहे की आपल्या कॅपॅसिटी जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त उचलायला जाणं, मग त्याच्यामुळे फॉर्म टेक्निक खराब होणं, मग इंजरी होणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त होतात. आजकाल तुम्ही बघताय लोक खूप जास्त ह्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटतं की जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढंच करा, पण चांगलं करा, तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. कसं आहे की इंजरी तुमची लाईफ खराब करणार, पण तुम्ही स्लो एक स्टेप चढत गेला ना, तुमची लाईफ बेटर होत जाणार. बरं, तुम्ही तर म्हणजे जिथे का तुम्ही आपल्याच भागातले आहेत, गावाले आहेत, तुमचा देखील काय सल्ला असेल या सगळ्या जिम करणाऱ्या किंवा बॉडी बिल्डिंग करणाऱ्या लोकांना? त्यांना एकच सल्ला असेल, मला एक आश्चर्य वाटते का गाववाली पोरं लाजतात का बॉडी बिल्डिंग केलायला.
ओके. आता माझी स्पर्धा मी ठेवली होती, तर गावात ठिकाणी ते म्हणजे कटची पॅन्ट असते हा, बरोबर बोलला तुम्ही. त्याच्यामुळे ते लाजतात, त्या काळात. असे ढोकलायला लागतात. अरे बाबा उत्तर बॉड्या चांगल्या आहेत पोरांच्या, पण लाजतात ते. आता हे सर लाजले असते तर इथपर्यंत नसते आले. तर माझं तेच म्हणणं आहे का त्यांनी लाजू नये, खेळावं स्पर्धा. बॉड्या चांगल्या आहेत, एकदम चांगल्या आहेत. आत्ताच्या पारगाव झाला, दापोली झाला, वौला झाला, कुंडेवा झाला, पोरं इतकी भारी म्हणजे जबरदस्त. हा, चांगल्या बॉड्या आहेत, नंबर मारतील. आणि अशा सरांचं मार्गदर्शन भेटलं ना, त्यांना पण हाऊस येईल आणि ते पण हळूहळू 14 वर्षे का नाही 10 वर्षात मारतील. तर आजची ही चर्चा, हा संवाद मिस्टर इंडिया निलेश दगडे आणि सत्यजित जितेकर यांच्यासोबतचा हा संवाद होता. कसा तुम्हाला संवाद वाटला त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता खारघर. धन्यवाद.